भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते लोकप्रतिनिधी यांना एक लॉटरी लागणार आहे महाकुंभमेळ्याला. त्यांना फुकट डुंबण्यासाठी किती वेळही डुंबा त्यांना पास मिळणार आहे प्रत्येकाला. म्हणजे फ्री पास मिळणार आहे. थेट एंट्री महाकुंभमेळ्यात. पिंपरी चिंचवड नगरपालिकेच्या इतिहासामधला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार या आयुक्त शेखर सिंह यांच्या काळामध्ये झाला. ते आले, त्यांनी लुटलं आणि ते कुंभमेळ्याला गेले. मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाला. गोरगरीब नागरिकांच्या घरांवरती डीपी आरक्षण टाकण्यात आले आणि मोठमोठे बिल्डर राजकीय नेते यांच्या जमिनी वगळण्यात आल्या. पूररेषा बदलण्यात आली. अशा प्रकारे या आयुक्तांनी वाहती गंगा घ्या हद्दू या धर्तीवरती या महापालिकेच्या तिजोरीची प्रचंड लूट केली. म्हणजे त्यांनी फक्त कंत्राट आणली, पेपरवर ठेवली, पास केली आणि पुढे गेली. आणि मग शेखर सिंहाच्या भ्रष्टाचाराचा परिणाम आगामी निवडणुकीमध्ये होऊ शकतो, फटका बसू शकतो. मग त्याची उत्तर आम्हाला सत्ताधारी म्हणून आम्हाला द्यावं लागेल. म्हणून इथल्या राज्यकर्त्यांनी शेखर सिंहाची त्यांना अपेक्षा नसताना देखील अशा प्रकारची बदली केली. मी तर म्हणेल की ते गेले ना, हत्तीवरनं साखर वाटायला पाहिजे. एवढं चांगलं काम केलेलं आहे. प्रेक्षकांनो नमस्कार, मी उत्तम कुटे. आपण पाहतात आपला आवाज. पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांची 2 दिवसापूर्वी कुंभमेळा आयुक्त म्हणून नाशिकला बदली झाली. त्यावर शहरात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. सत्ताधारी भाजपनं त्यांच्या बदलीचं तोंड भरून कौतुक केलं आहे. म्हणजे त्यातही भाजप आणि विरोधी पक्षानं मात्र त्यावर सडकून टीका केली आहे. शरद पवार राष्ट्रवादीनं विशेषतः त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मात्र जनतेच्या मनात शेखर सिंहाच्या बदलीविषयी काय भावना आहे ते आज आपण जाणून घेऊयात. त्याच्यासाठी आज आपल्या स्टुडिओत आले आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर आणि शरद पवार राष्ट्रवादीचे शहर प्रवक्ते माधव पाटील. नमस्कार. तुमचा दोघांचंही स्वागत आहे. भापकरजी, माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला आहे की तुम्ही कसं पाहता शेखर सिंह यांच्या बदलीकडं? आयुक्त शेखर सिंह यांनी 3 वर्षे त्यांचा जो कार्यकाल आहे तो पूर्ण करून वर त्यांचे 2 महिने त्यांचे झाले. आयुक्तांची बदली व्हावी अशा प्रकारची अनेक वेळा अनेक लोकांनी मागणी केली, मात्र आयुक्तांची बदली होत नव्हती. बरोबर. कारण आयुक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री अजित पवार यांच्याशी अतिशय चांगल्या प्रकारचे संबंध ठेवून राखून होते. बरोबर. आयुक्तांच्या संदर्भात अनेक लोकांनी अनेक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या गंभीर तक्रारी केलेल्या असताना देखील आयुक्तांना कुणी बदलत नव्हतं. अशा स्थितीमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आणि अचानक अनपेक्षित खरं तर आयुक्त शेखर सिंह या महानगरपालिकेची निवडणूक होईपर्यंत राहतील आणि निवडणूक झाल्यानंतर जातील अशा प्रकारची सगळ्यांचा अंदाज होता, अपेक्षा होती. मात्र ही अचानक बदली 3 वर्ष 2 महिन्यांनी झाली. त्यांच्या कार्यकालाच्या संदर्भात बोलत असताना पिंपरी चिंचवड नगरपालिकेच्या इतिहासामधला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार या आयुक्त शेखर सिंह यांच्या काळामध्ये झाला. कारण शेखर सिंह यांच्या कार्यकालाच्या सुरुवातीलाच प्रशासकीय राजवट आली. ते असतानाच होते. आयुक्त अगोदरपासूनच त्यांच्या कार्यकालामध्ये पूर्णपणे प्रशासकीय राजवटीचं त्यांचं कामकाज झालं. एक हाती कारभार त्यांनी हाकला. आयुक्त या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी ते याच्या अगोदर साताऱ्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम करत होते. तिथून या ठिकाणी आयुक्त म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला. बरोबर. मात्र त्यांनी तो पदभार स्वीकारल्यानंतर लगेच त्या विभागाचे उपजिल्हाधिकारी म्हणून प्रदीप जांभळे पाटील यांना या ठिकाणी त्यांनी बोलवलं. अतिरिक्त आयुक्त म्हणून 2 नंबरचं पद त्यांना मिळालं. त्या ठिकाणी अतिरिक्त 2 पदासाठी झगडे मॅडम आणि त्यांचा जो वाद झाला तो संपूर्ण शहराला सर्वश्रुत आहे. अगदी मॅटपर्यंत गेला होता. मात्र आयुक्तांच्या मर्जीतील अधिकारी आणि त्यांचे कलेक्टर म्हणून जांभळे पाटलांना त्यांनी प्राधान्य दिलं आणि ती अतिरिक्त आयुक्तांची कॅबिन त्यांना दिली.
आणि मग ह्या आयुक्त शेखर सिंह आणि प्रदीप जांभळे पाटलांचा कारभार खऱ्या अर्थानं सुरू झाला. हे काम होत असताना स्मार्ट सिटीच्या माध्यमातून जे काही कामकाज झालं त्यामध्ये प्रचंड गैरप्रकार, गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार झाले. CCTV कॅमेरे असतील, वेगवेगळ्या इंटरनेटच्या केबल असतील किंवा शाळांचं सुधारीकरण असेल, यामध्ये प्रचंड गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार झाला. महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये भ्रष्टाचाराला या ठिकाणी मी सांगितलं की कधीच झाला नाही एवढा भ्रष्टाचार झाला. कारण आयुक्तच महापौर, आयुक्त स्टँडिंग चेअरमन, आयुक्त सगळ्या विषय समितीचे प्रमुख, त्यामुळं त्यांची जी काही स्टँडिंग आणि GB आहे एका ओळीमध्ये, एका तासामध्ये, काही मिनिटामध्ये ते विषय मंजूर करत होते. विचारायला कोण नाही, हरकत विचारायला कुणी नाही, हरकत कुणी नाही, वरून शासनकर्त्यांचा आशीर्वाद. आणि म्हणून मनमानी पद्धतीने इथल्या काही लोकप्रतिनिधींचं समाधान करायचं, त्यांच्या बगलबच्च्यांना कामं द्यायचं आणि महानगरपालिकेच्या तिजोरीवरती दिवसा ढवळ्या दरोडे घालायचे, अशा प्रकारचा कार्यक्रम झाला. यामध्ये उदाहरणच जर द्यायची झाली तर महानगरपालिकेच्या लेखापरीक्षणाच्या संदर्भात आम्ही 99 पासून ओरडतोय. ह्या आयुक्तांच्या कालावधीमध्ये देखील आम्ही आयुक्तांना मागणी केली की 5,000 कोटीपेक्षा अधिक रक्कम, आक्षेपाधीन रक्कम आहे, जी वादग्रस्त रक्कम आहे, वेळच्या वेळी कारवाई करणं ही आयुक्त म्हणून तुमची जबाबदारी आहे. मात्र आयुक्तांनी त्याच्याकडे सपशेल दुर्लक्ष केलं आणि इथल्या भ्रष्ट प्रशासनाला त्यांना चारण्यासाठी अगदी रान मोकळं करून दिलं असं म्हटलं तर वावगं ठरू नये. जॅकवेलचं प्रकरण 30 कोटीची निविदा अधिक दराची त्यांनी मंजूर केली. बरोबर. तसेच महानगरपालिकेचं जे काही मुख्यालय आहे या आपल्या चिंचोड जवळजवळ 350-400 कोटीचं ते काम आहे. नवीन इमारत महापालिका, नवीन इमारत, मुशीचं जे काही हॉस्पिटलची इमारत आहे, यामध्ये अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणात संगणमताने निविदा मंजूर करायच्या. महानगरपालिकेच्या स्तरावरती शाळांचं खाजगीकरण, शाळा खाजगी संस्थांच्या घशामध्ये घालायच्या आणि हे सगळे प्रकार होत असताना त्याच्यामध्ये आर्थिक लेनदेन झाल्याशिवाय हे प्रकार केलेच नाही त्यांनी. मोठ्या प्रमाणात प्रचंड भ्रष्टाचार आणि गैरप्रकार या लोकांनी केला. महानगरपालिकेच्या सल्लागारावरती हजारो कोटी रुपये यांच्या कालावधीमध्ये वाटण्यात आले. लाखात त्यांना ती बिदागी दिली. लाखात म्हणण्यापेक्षा सल्लागार म्हणजे इतके सल्लागार पोचलेत महापालिकेने आज झालाय. किंवा NGOज, सल्लागार NGOज म्हणून त्यांना आणायचं, त्यांच्या संगणमतातले आणायचे, दिल्लीचे आणायचे, गुजरातचे आणायचे. अशा प्रकारे महानगरपालिकेमध्ये कुठल्याही कामाचं एस्टिमेट बनवत असताना ते फुगून बनवायचं. वाढीव रकमा मोठ्या प्रमाणात द्यायच्या. वाढीव रकमेच्या बाबत बांधकाम पुस्तिका नियमावलीप्रमाणे एकूण एस्टिमेट कॉस्टच्या 10% अधिक रक्कम देत असताना जेवढा खर्च मूळ निविदेमध्ये आहेत तेवढाच वाढीव खर्च देण्याचे प्रकार देखील अनेक महानगरपालिकेमध्ये झालेले आहेत. आणि म्हणून या महानगरपालिकेमध्ये खरं तर आयुक्त शेखर सिंह यांना खूप मोठी संधी होती की अनेक वेळा नगरसेवक ज्यावेळी लोकल बॉडी असते, नगरसेवक असतात, टक्केवारीचं राजकारण होतं आणि म्हणून भ्रष्टाचार करावा लागतं, प्रशासन नामानिराळं राहतं, मात्र सगळं बिल मात्र नगरसेवक लोकप्रतिनिधी फुटत असतं. मात्र मागच्या 3.5 वर्षापासून या महापालिकेमध्ये कुठलाही नगरसेवक पदाधिकारी नसताना भारतीय जनता पक्षाच्या 2017 ते 22 या कालावधीमध्ये प्रचंड गैरप्रकार आणि भ्रष्टाचार झाला होता. आमच्यासारख्या नागरिकांची किंवा कार्यकर्त्यांची अपेक्षा होती की प्रशासकीय राजवटीमध्ये पारदर्शक, स्वच्छ आणि लोकाभिमुख कारभार होईल, कमी होईल भ्रष्टाचार कमी होईल. मात्र तसं न होता लोकप्रतिनिधी असताना जेवढा भ्रष्टाचार आहे त्याच्या 4 पट अधिक भ्रष्टाचार यांच्या कालावधीमध्ये झाला. सारथी योजना जी श्रीकर परदेशींच्या काळात लोकांना न्याय देणारी होती ती योजना कुचकामी ठरली. जनसंवादच्या माध्यमातून केवळ फार्स करण्याचं प्रक्रिया महानगरपालिकेच्या वतीने त्यामधून कुठेही काही न्याय मिळाला नाही. कुदळवाडी सारख्या त्या ठिकाणी अक्षरशः आयुक्तांनी त्या ठिकाणी आपली बुद्धी गहाण टाकून गोरगरीब कष्टकरी लघु उद्योजक यांच्यावरती बुलडोजर फिरवून त्या ठिकाणी त्यांना उद्ध्वस्त करण्याचं काम केलं. महानगरपालिकेच्या विकास आराखडा DP, त्या DP मध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात संगनमत साहेब झालं, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाला. गोरगरीब नागरिकांच्या घरांवरती DP आरक्षण टाकण्यात आले आणि मोठमोठे बिल्डर, राजकीय नेते यांच्या जमिनी वगळण्यात आल्या, पूररेषा बदलण्यात आली. अशा प्रकारे या आयुक्तांनी वाहती गंगा घ्या हात या धर्तीवरती या महापालिकेच्या तिजोरीची प्रचंड लूट केली. अर्थात
सगळीच कामं वाईट केले असं माझं मुळीच मत नाही. काही कामं त्यांचे चांगलं, कारण इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे बजेट 7,000 कोटीचं बजेट त्यांच्याकडे असताना 3 वर्ष त्यांना एक हाती कारभार करत असताना काही कामकाज त्यांनी नक्की केले. मात्र स्वच्छतेचे पुरस्कार, स्वच्छतेचे देशामध्ये काहीतरी 7वा नंबर आणि राज्यात पहिला नंबर, हे सगळं असं म्हणजे इमेज बिल्डअप करण्याकरता मोठ्या प्रमाणात जाहिराती करायच्या आणि जाहिरातबाजी करून कर्तृत्व नसताना कर्तृत्वान आहे असं दाखवून अशा प्रकारची धुळपीक शासनाच्या आणि जनतेच्या डोळ्यात करायची आणि आम्ही किती स्वच्छ पारदर्शक काम करतोय असा आव आणायचा. खरं तर आयुक्तांच्या या कामकाजाच्या संदर्भात आम्ही बिलकुल समाधानी नाहीत. खरं तर त्यांनी जे काही पाप 3 वर्षे आणि 2 महिन्यामध्ये केलं त्याचं पापशालन करण्याकरता आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुंभमेळ्याला नाशिकला त्यांनी पाठवलेला आहे. तर मला वाटतं पहिल्यांदा आयुक्तांना कुंभमेळा ज्यावेळी सुरू होईल त्यावेळी त्या कुंभमेळ्यामध्ये पहिल्यांदा डुबकी मारण्याची आवश्यकता त्यांची आहे. कारण त्यांनी इथल्या टॅक्सपेयर नागरिकांची तिजोरी मोठ्या प्रमाणात लूट करू दिली, लूट करणाऱ्याला सूट दिली. मोठ्या मोठ्या राजकारण्याच्या इच्छा आकांक्षा पूर्तता करण्याकरता, त्यांना ठेके देण्याकरता, त्यांना टेंडर त्यांचं मंजूर करण्याकरता मोठ्या प्रमाणात तडजोडी केल्या. सर्वसामान्य नागरिकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. नागरिकांच्या गंभीर तक्रारीबाबत त्यांनी दुर्लक्ष केलं आणि शासनाने देखील त्यांना पाठीशी घातलं. आणि म्हणून त्यांच्या या 3 वर्षाच्या कार्यकालाच्या संदर्भात आम्ही बिलकुल समाधानी नाही. उलट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे आमची मागणी आहे की देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही 2017ला स्वच्छ, पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभार या ठिकाणी देऊ अशा प्रकारचं आश्वासन दिलं होतं. भय आणि भ्रष्टाचारमुक्त महापालिका करू अशा प्रकारचं आश्वासन दिलं होतं. मात्र 2017 ते 2025 शेखर शिंगाचा जो कार्यकाल, या संपूर्ण 7 वर्षाच्या 8 वर्षाचा जो कार्यकाल गेलेला आहे, या संपूर्ण कार्यकालातल्या सगळ्या निर्णयांची ईडी किंवा CID मार्फत चौकशी केली पाहिजे. याचं दूध का दूध आणि पाणी का पाणी झालं पाहिजे. ज्यांनी लूट केलेली आहे त्यांना पनिशमेंट झाली पाहिजे. अशा प्रकारची शासनाकडे आमची मागणी आहे. पाटील, तुम्ही कसं पाहता शेखर सिंहाच्या बदलीकडं? खरं म्हणजे गेले 3 वर्ष प्रशासनाचं राज्य होतं आणि त्याच्या आधी भाजपचं. पण या 8 वर्षाच्या कालावधीला मी सॉफ्ट हिटलरशाही असंच नाव देईल. कारण ह्या हिटलरशाहीने बुलडोझरशाहीसुद्धा आणली. म्हणजे आज DPवरती, प्रस्थापित DPवरती 50,000 तक्रारी आहेत. जे काही गोरगरीब आहेत त्यांच्या घरांवरती बुलडोझर फिरणार आहेत, पण इथे त्यावरती काही काम झालेलं नाही आहे. चिखली कुदळवाडी जी असेल तर हजारो उद्योजक म्हणजे त्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी केलेली आहे. बरोबर. म्हणजे कुठल्या तरी एका लोकप्रतिनिधींचं ऐकायचं आणि ॲक्शन घ्यायचे. म्हणजे मला असं म्हणायचं ना की मी ज्यावेळेस म्हणतो की ते आले, त्यांनी लुटलं आणि ते कुंभमेळ्याला गेले, तर ते म्हणजे भाजप, ते म्हणजे भाजपचे लोकप्रतिनिधी, ते म्हणजे भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते. बरोबर. कारण गेल्या 8 वर्षामध्ये भापकर साहेबांनी सांगितलं की 7,000 कोटी रुपये बजेट आहे. सो 7×8 56,000 कोटी रुपयांचं तुम्ही केलं काय? म्हणजे गेल्या 8 वर्षामध्ये 8 प्रोजेक्ट असे दाखवा की तुम्ही ते केलेले आहेत. अहो, साधी पवना जलवाहिनी झाली नाही, ती 300 कोटीची 1,500 कोटी गेली. तुम्ही ITचं कॉन्ट्रॅक्ट 5 कोटीचं मागच्या कंपनीला होतं, ते तुम्ही 150 कोटीचं काढताय. तुम्ही धरण भरलेलं आहे. हो. साधी लोकांच्या अपेक्षा असतात की आम्हाला 4 तास नाही, 5 द्या, 2 वेळा द्या, सकाळी द्या, संध्याकाळी द्या. ते त्यांना करता आलं नाही. पाऊस 6 महिने झालं पडतोय, पण यांना पाणी व्यवस्थित देता आलं नाही. बऱ्याच जणांनी वल्गना केल्या की आम्ही तुम्हाला 24 तास पाणी देऊ, पण पाणी असताना तुम्ही पाणी देऊ शकत नाही. हे कुठंतरी खटकतं मनाला आणि त्यातनं असं रिफ्लेक्ट होतं. म्हणजे ज्यावेळेस आम्ही माणसात जातो त्यावेळेस कळतं की ही हुकुमशाही होती आणि या सरकारने रादर ह्या प्रशासनाने 56,000 कोटी रुपयाचं काय केलं हा एक भला मोठा प्रश्न आहे. चला, मी काय म्हणतो, 56,000 कोटीमधले निम्मे 28,000 कोटी तुमचे रोजचा खर्च, पगार किंवा बाकीच्या याच्यावरती गेले, पण 28,000 कोटीचं काय केलं? त्या 28पैकी मी 18,000 सोडून देतो. 10,000 कोटी रुपये हे भाजपने बाजूला
काढून ठेवलेले आहेत. 10,000 रुपये कोटी बाजूला ठेवलेले आहेत आणि ते येणाऱ्या महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये प्रत्येक मतदाराला, मी जबाबदारीने बोलतोय, प्रत्येक मतदाराला 51,000 रुपये देणार आहेत. एवढा पैसा भाजपने बाजूला काढून ठेवलेला आहे. मागच्या इलेक्शनच्या वेळेला दिनेश वाघमारेंना खास आयुक्त म्हणून आणलं होतं. ती महापालिका निवडणूक झाली आणि त्यांची बदली केली. त्यामुळं अशी चर्चा झाली की त्यांना खास इलेक्शनसाठी आणलं होतं. पण ह्या वेळेला परिस्थिती थोडी वेगळी आहे. ही सुद्धा इलेक्शन ट्रान्सफर आहे का? म्हणजे जसं वाघमारेंना इलेक्शनसाठी आणलं आणि आत्ता शेखर सिंहांना इलेक्शनसाठी घालवलं, असं तुम्हाला वाटतंय का? नाही, कसं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही महानगरपालिकेमध्ये 5-5 वर्ष झालेल्या नाहीत. हो. आपल्या महानगरपालिकेमध्ये जर 3 वर्षे 2022 हो, पावणे 4 वर्ष आपल्याकडे निवडणुका झाल्या नाही. आणि आम्ही कायम त्या संदर्भात की हा लोकशाहीचा खून आहे, बरोबर, अतिशय संगनमताने राज्य सरकारच्या आशीर्वादाने या निवडणुका टाळल्या जातात, आम्ही जाहीर आरोप करत आलो. मात्र माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार या निवडणुका आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जानेवारी एंडपर्यंत घ्यायच्याच आहेत आणि आदेश दिलेला आहे. अपेक्षा आहे की जानेवारी एंडपर्यंत त्या होतील. अजूनही हे शासन काय करेल सांगता येत नाही. दुष्काळाचं कारण काही कारण देऊन ते पुढे ढकलते का काय शक्यता नाकारता येत नाही. मात्र आपण असं अपेक्षित धरू की जानेवारी एंडपर्यंत ह्या निवडणुका पूर्ण झालेल्या असतील. माननीय सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकार आणि हे महानगरपालिका प्रशासन निवडणूक आयोग याची दखल घेऊन या ठिकाणी ते पालन करेल. खरं तर निवडणूक पद्धतीच्या संदर्भात या ठिकाणी आपण जे काही निवडणुकीच्या तोंडावरती आयुक्तांचा हस्तक्षेप किंवा आयुक्त किती महत्त्वाचे असतात, बरोबर, या संदर्भात जर आपल्याला बोलायचं झालं तर आपल्याकडं ह्या निवडणुकीच्या संदर्भात देखील 3ची प्रभाग या ठिकाणी प्रभाग सिस्टम जाहीर करण्यात आली होती. बरोबर, रचना देखील करण्यात आली होती आघाडी सरकारच्या काळात. मात्र ती तशीच प्रलंबित ठेवण्यात आली. आता पुन्हा एकदा 4 सदस्यीय पद्धतीच्या निवडणुका होत आहेत. बरोबर. तर मला हे सांगायचंय तुम्हाला की साधारणतः 97 पर्यंत, सन 1997 पर्यंत 1 सदस्यीय पद्धतीनेच निवडणुका होत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत होत्या. मात्र 2002ला पहिल्यांदा 3 सदस्यीय पद्धतीने निवडणूक झाली. त्याच्यानंतर 2007ला पुन्हा 1 सदस्यीय पद्धत निवडणूक झाली आणि 2012ला पुन्हा 2 सदस्यीय पद्धत झाली आणि 2017ला पुन्हा 4 सदस्यीय पद्धत झाली. तर लोकशाही पद्धतीमध्ये माझं असं स्पष्ट मत आहे की मी 2007 ते 12 या कालावधीमध्ये अपक्ष नगरसेवक म्हणून मी कामकाज करत होतो. मी कामकाज करत असताना त्यावेळी ग्रामसभेच्या धर्तीवरती वार्ड सभा घेत होतो आणि मी तो उपक्रम तुम्ही सुरू केला. त्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी येऊन दखल घेतली. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे देखील आमच्या त्या वार्ड सभेला येऊन गेले. तर मी ज्यावेळी त्या वार्ड सभा घेत होतो त्यावेळी केजरीवाल आणि ते सगळे लोक येऊन गेल्यानंतर दिल्लीमध्ये नगरराज बिल मंजूर करण्यात आलं केंद्रीय स्तरावरती आणि त्या माध्यमातून JNNURM अंतर्गत जो काही त्रिपक्षीय करारनामा झाला, केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महानगरपालिका, त्यामध्ये नगरराज बिलच्या माध्यमातून जशी ग्रामीण भागामध्ये ग्रामसभा होते त्या धर्तीवरती एरिया सभा महानगरपालिकेच्या स्तरावरती वार्ड सभा घ्यायची अशा प्रकारचं बंधन त्या करारनाम्यात टाकण्यात आलं आणि महानगरपालिकेने राज्य सरकारशी आणि केंद्र सरकारशी करार करताना ते मान्य केलं. आणि मग ते करत असताना त्या ज्या वार्ड सभा आहेत त्याच्यामध्ये मुंबई प्रांतिक महानगरपालिका 1949 जे BPMC ऍक्ट आहे आपला, त्याच्यामध्ये कलम 29 सेक्शन 29 त्यामध्ये ऍड करण्यात आलं आणि वार्ड सभेच्या नियमावली त्या ठिकाणी वार्ड सभा कशी घ्यायची याचं त्याच्यामध्ये उल्लेख करण्यात आला. त्यामध्ये वार्ड सभेचा अध्यक्ष नगरसेवक आणि सचिव संबंधित प्रशासकीय अधिकारी. तर अध्यक्ष एक असतो, एकच जागा असते आणि जर समजा बहुसदस्यीय पद्धतीने निवडणूक झाली तर त्याचा अध्यक्ष कोण करायचा हा प्रश्न निर्माण व्हावा या उद्देशाने तो जो काही एरिया सभेचा कायदा महानगरपालिकेच्या ऍक्ट मध्ये आला
मी साहेब कुठे साहेब, मी 2007 ते 12 कायदा नसताना एरिया सभा घ्यायचो, माझ्या वार्डातल्या लोकांना बोलवायचो आणि वार्डातल्या लोकांना विचारून काम करायचो. मात्र नंतर कायदा असताना देखील त्या नंतरच्या कुणीही घेतली नाही. मला वाटतं तुम्ही एकही माणसाने त्याची वार्ड सभेची मागणी केली नाही, आग्रह धरला नाही आणि त्याच्यावरती हे केलं. मी एवढं सविस्तर एका सांगितलं तर मी यासाठी सांगितलं की आत्ताच्या ज्या काही बहुसदस्यीय पद्धतीने निवडणुका होतात त्यामध्ये वार्ड सभेचा अध्यक्ष बहुसदस्यीय असला, 2 सदस्य असले, 3 सदस्य असले, 4 सदस्य असले तर अध्यक्ष कोणाला करायचा, बरोबर, हा प्रश्न निर्माण होतो. आणि त्यामुळे एरिया सभेला छेद देण्याकरता अशा पद्धतीने ह्या बहुसदस्यीय पद्धतीने हे केल्या जातात. आता मागच्या वेळी तुम्ही 4 सदस्यीय पद्धत 2017ला झाली आणि भारतीय जनता पक्षाचे 3 सदस्याचे डायरेक्ट 4-5 सदस्याचे 77 सदस्य निवडून आले. आत्ताच्या वार्ड रचनेमध्ये देखील हस्तक्षेप निवडणूक आयोग करत नाही. मी जाहीर आरोप केला, आयुक्तांकडे मागणी केली की ज्या दिवशी हरकतींवरती सुनावणी झाली त्यावेळी महाराष्ट्र शासनाचे निवडणूक आयोगाचे आलेले लोक आणि महापालिकेचे काही अधिकारी हॉटेल क्लस्टरला मीटिंग झाल्यानंतर डबल ट्री मध्ये आपल्या इथल्या एका बड्या नेत्याच्या बरोबर त्यांनी बैठक केली आणि त्याची चौकशी करावी, त्याचे सीसीटीव्ही कॅमेरे ताब्यात आयुक्तांनी घ्यावे, आयुक्त निवडणूक अधिकारी म्हणून ते प्रमुख आहेत त्यांनी घ्यावे. पण त्यांनी काय केलं नाही, कारण त्यांना त्यांचं संरक्षण करायचं. सांगण्याचा उद्देश हा आहे की आत्ताचे जे काय वार्ड रचना झाल्या त्याच्यामध्ये थेरगावच्या प्रभागाबाबत एक तक्रार आहे, ती 1 नंबर जे इकडं तळवड्याचा प्रभाग आहे, चिखली तळवडी, त्यानंतर भोसरीमध्ये काही गडबडी झालेल्या आहेत आणि काही त्या ठिकाणी काही लोकांचं ऐकलं गेलं आणि काही राजकीय नेत्यांनी हस्तक्षेप झाला आणि त्यातून अन्याय केला. SC मतदार काही बाहेर काढले गेले आणि काही जणांची वाढ काढून घेतली, हा जाहीररित्या आरोप झाला. त्याच्यावरती सचिन भोसले जे शहर प्रमुख उद्धव ठाकरे माजी शहर प्रमुख ते हायकोर्टमध्ये गेलेले आहेत. तर याच्यामध्ये हस्तक्षेप होतो आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की तुम्ही जे काही वाघमारे साहेबांचं हे केलं ते सुद्धा निवडणुकीकरता आले. त्याच्यानंतर आता शेखर सिंह जे गेलेत त्याची कारणं अशी होती की शेखर सिंगाचे जे काही प्रशासकीय राजवटीमध्ये प्रचंड गैरप्रकार आणि भ्रष्टाचार झाले आणि त्याची संपूर्ण चर्चा शहरात व्हायला लागली आणि मग शेखर सिंहाच्या भ्रष्टाचाराचा परिणाम आगामी निवडणुकीमध्ये होऊ शकतो, फटका बसू शकतो आणि मग त्याची उत्तर आम्हाला सत्ताधारी म्हणून आम्हाला द्यावं लागेल. म्हणून इथल्या राज्यकर्त्यांनी शेखर सिंहाची त्यांना अपेक्षा नसताना देखील अशा प्रकारची बदली केली आणि त्यातून त्यांनी वाचण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण विरोधी पक्ष म्हणून महाविकास आघाडीचे लोक असतील किंवा आमच्यासारखे कार्यकर्ते असतील त्यांच्या विरोधाची धार बोथट करण्याकरता आयुक्त शेखर सिंह यांची बदली केली. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादांच्या मनात नसताना देखील ती करावी लागली त्यांना. आता येणारे जे आयुक्त आहेत ते सुद्धा त्यांच्या मर्जीतलेच असण्याची शक्यता आहे. मला तर असं कळालं की नागपूर कनेक्शन असणारे त्या ठिकाणचे एक नाव आहे, ती नाव चर्चेत आहे. त्यामुळं महानगरपालिकेच्या स्तरावरती निवडणूक होत असताना निवडणूक अधिकारी म्हणून जे आयुक्त म्हणून या ठिकाणी कामकाज करतात त्यांनी निष्पक्ष राहून, निवडणूक आयोगाने देखील, निवडणूक आयोग हा निष्पक्ष आयोग आहे, निवडणूक आयोगाला घटनात्मक दर्जा आहे, तो कुठल्याही राजकीय पक्षाचा सत्ताधारी अथवा विरोधी पक्षाचा चेला न बनता त्याने निष्पक्ष काम केलं पाहिजे, सत्य काम केलं पाहिजे, खरं काम केलं पाहिजे, जे कायद्याच्या चौकटीत बसते तेच केलं पाहिजे ही अपेक्षा घटनेची आहे आणि भारतीय नागरिकांची देखील आहे. मात्र अलीकडच्या काळात ते होताना दिसत नाही. मोठ्या प्रमाणात निवडणूक आयोग हस्तक्षेप केलेला म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं आहे की यांची जी बदली झाली ही इलेक्शनमुळेच झाली, म्हणजे त्याचा फटका इलेक्शनमध्ये सत्ताधारी पक्षाला आरोप प्रत्यारोप वाचायचं, म्हणजे भ्रष्टाचाराच्या आरोपाचा त्यांना आणखी तोंड द्यावं लागू नये म्हणून मोठ्या प्रमाणात तोंड द्यावं लागेल यासाठीच आयुक्त शेखर सिंह यांची बदली या ठिकाणी करण्यात आली. मात्र ते सत्ताधाऱ्यांच्या खूप मर्जीतले असल्यामुळे त्यांना पद देताना देखील नाशिक कुंभमेळ्यासारख्या जिथं पवित्र सगळे लोक येणार आहेत, साधू महाराज येणार आहेत आणि हिंदू धर्म संस्कृतीप्रमाणे मोठा जो उत्सव असतो त्या ठिकाणी अशा माणसाला त्या ठिकाणी त्यांनी नियुक्ती केलेली आहे. एक प्रकारे त्यांनी सन्मान देण्याचंच काम केलेलं आहे. मात्र खरोखर तसा सन्मान देण्याची लायकीचे ते आहेत की नाही याचंही चिंतन करायला पाहिजे. बरं, इथले सत्ताधारी पक्ष करणार नाही, मात्र वर कोण बसलेला आहे
शक्ती आहे ती नक्की त्याचं चिंतन केल्याशिवाय राहणार नाही असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी वाटते. पाटील, तुमची एक प्रतिक्रिया खूप चांगली आली, तिची चर्चा झाली की शेखर सिंहाच्या बदलीवर तुम्ही म्हटलात की ते आले, त्यांनी लुटलं आणि कुंभमेळ्याला गेले. म्हणजे तुम्हाला याच्यातून नक्की काय म्हणायचे? त्या प्रतिक्रियेत तुम्ही असंही म्हटलं की त्यांनी 5,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केला, तेवढे पैसे काढून ठेवले आणि आता तोच भ्रष्टाचार करण्यासाठी ते कुंभमेळ्याला गेले. खरं सांगायचं म्हणजे प्रशासकीय अधिकारी म्हणून जे अपेक्षित होतं कॉमन मॅनला, त्या काहीच म्हणजे त्यांच्या नॉलेजचा उपयोगच झाला नाही. आता त्यांचं नॉलेज आहे नाही आहे याच्याबद्दल मी काही बोलणार नाही, पण छोट्या छोट्या समस्या आहेत. म्हणजे कुत्र्यांची समस्या आहे, पिसाळलेले कुत्रे, भटके कुत्रे. म्हणजे तरुण तरुणसुद्धा रात्री घरी जायला घाबरतो कामावर. म्हणजे हे छोटे छोटे प्रश्नसुद्धा हाताळण्यात ते कमी पडलेले आहेत. पाण्याचा प्रश्न आहे, रस्त्यांचे खड्डे आहेत. म्हणजे निगडी ते आकुर्डी माणसाला नको. म्हणजे प्रत्येकाने मला असं वाटतं की 5-10 हजार त्या कमरेसाठी, बॅक पेनसाठी दिले असतील. म्हणजे मूव्ह आणि आयोडेक्सचा खर्च वाढला असेल त्यावेळेस. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते, इतकं बेकार चाललेलं होतं. आणि हे जे काही मी म्हणतो ना की लुटून ते गेले, इथं बॉस कोण होतं? प्रशासकीय अधिकारी नव्हता माझ्यासाठी किंवा कॉमन मॅनसाठी. कंत्राटदारांचा बॉस म्हणजे तो कंत्राटदारच होता. बरोबर. म्हणजे त्यांनी फक्त कंत्राट आणली, पेपरवर ठेवली, पास केली आणि पुढे गेले. म्हणजे हा बॉस कंत्राटदार होता. लोकप्रतिनिधीसुद्धा कंत्राटदार झालेले होते. सो म्हणजे वर्स्ट आहे. म्हणजे काय म्हणतो, गेल्या 10,000 वर्षात असं कधी भ्रष्टाचार झाला नसेल. हा भ्रष्टाचार ह्या 2017 ते 2025च्या कार्यकाळात झालेला आहे. आणि तो फक्त त्यांनी नाही केलेला, महायुतीचे लोकप्रतिनिधी त्याला सामील आहेत. भापकरजी, तुम्ही आत्तापर्यंत नागरी प्रश्नांवर खूप आंदोलनं केलीत, खूप निवेदनं दिलीत. तर ह्या जी काही तुम्ही निवेदनं ह्या आयुक्तांना जे बदली झालेत त्यांना दिली, त्याच्यातल्या किती निवेदनांची, तक्रारींची त्यांनी दखल घेतली आणि त्यावर कार्यवाही केली, असा तुमचा स्वतःचा अनुभव सांगाल? म्हणजे त्याच्यातून किमान ते काय, इतरांची किती दखल घेतली? किंवा असाच आरोप प्रशांत राऊळ यांनी केला, त्यांना बसवलं म्हणून त्यांनी फेसबुक लाईव्ह केलं होतं नदीप्रेमींनी, पण किमान तुमच्या तक्रारींचं काय झालं हे आम्हाला कळू द्या. नाही, या महानगरपालिकेच्या अर्बन स्ट्रीटच्या संदर्भात जवळपास 1,000-1,500 कोटी रुपये या शहरात सिमेंटच्या रोडवरती खर्च करण्यात आले. आणि आम्ही त्या संदर्भात महानगरपालिकेला अनेक तक्रारी केल्या. बरोबर. विशेषतः मोहननगरमध्ये आमचा जो काही सिमेंट रोड आहे, 16 कोटीचं काम होतं ते साधारणतः. आणि मोहननगर छत्रपती शिवाजी महाराज स्वागत कमान ते मेहता हॉस्पिटल असं 1.5 किलोमीटरचं 16 कोटीचं काम होतं. त्या संदर्भात आम्ही या आयुक्तांना चौकशीची मागणी आतापर्यंत केली. 3 वर्षे कायम पाठपुरावा केला. बरं, त्यातमध्ये ह्या आयुक्तांच्या राजेश पाटलांच्या काळामध्ये सिद्ध झालं की त्याच्यावरती ते संबंधित ठेकेदार आपल्या इथल्या एका आमदाराचा जवळचा नातेवाईक होता. आणि त्याला त्यांनी जे काही निविदेमध्ये जे काही नियम किंवा त्यांनी अटी शर्ती मान्य केल्या होत्या आणि जी काही काम करण्याची पद्धत मान्य केली होती तसं कामच झालं नव्हतं. हे सिद्ध झालं. हे मी केवळ सतर्क राहिल्यामुळं कायम त्या चौकशीत मी स्वतः उतरलो, स्वतः लक्ष दिलं. 2-3 वेळा त्याला वाचवण्यासाठी संबंधित जी काही चौकशी यंत्रणा करणारी यंत्रणा आहे ती यंत्रणा, पालिका उपअभियंता, कार्यकारी अभियंता सगळे वाचवायचा प्रयत्न करत होते. तरीही तो सापडला त्याच्यामध्ये. कारण 300 mm ची जाडी त्या सिमेंटची वरची पाहिजे होती, बाकीच्या तर नाही, पण वरची कॉन्क्रीटची ती 200 mm, 250 mm, 270 mm म्हणजे 100 mm वरचं कॉन्क्रीट खाल्लं. आणि हे सिद्ध झालं कागदपत्रे, त्याचा कोर घेतला जातो आणि ते अंतुलेंच्या काळात सिमेंट घोटाळ्याचा आरोप झाला होता, इथे कॉन्क्रीट घोटाळा. ते मी माझ्या मोहननगरचं उदाहरण यासाठी दिलं की मी तिथं सतर्क राहिलो. आणि त्याच्यावरती आयुक्तांना मी मागणी केली होती की सगळे जे चिंचोडगाव असेल, पिंपळे सौदागर असेल, राहटणे असेल, या सगळ्या भागामध्ये जिथं जिथं सिमेंट रोड झालेले आहेत, अर्बन स्ट्रीटचे रस्ते झालेले आहेत, तिथं मोठ्या प्रमाणात गैरप्रकार आणि भ्रष्टाचार झाला
आणि त्याची चौकशी करा तुम्ही या धर्तीवर. कुठेही त्यांनी चौकशी केली नाही. उलट ह्या मोहननगरच्या प्रकरणामध्ये 8 लाख रुपये त्याला दंड केला संबंधिताला. 8 लाख रुपये. आता दंड केला बरोबर आहे, चोर आहे, चोर पकडला गेलाय म्हणल्यानंतर जेव्हा कारवाई व्हायला पाहिजे, फौजदारी कारवाई. ज्या अधिकाऱ्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, जे 300 mm ची त्याची जाडी पाहिजे होती 200 mm जर होत असेल तर संबंधित जे असेल, डेप्युटी असेल, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असेल, हे तिथं झक मारत होते का, काय करत होते? आयुक्त त्याच्यावरती, आयुक्तांनी त्यांना पाठीशी घालायचं काम केलं. याचं कारण म्हणजे सगळीकडेच असं चाललं. सल्लागार नेमलेला असेल, सल्लागार आहे, सल्लागार ऍक्शन व्हायला पाहिजे. फौजदारी चोरी आहे मोठ्या प्रमाणात, पकडली गेली म्हणजे जर नसतो तर ती तसंच पचला असता, तो रोड तसाच राहिला असता. अर्बन स्ट्रीटचे आता दापोडी ते निघली, हा काय जवळपास 150-200 कोटी रुपये आता खर्च केले जाते. आणि त्यामध्ये मुख्य अभियंता प्रमोद ओंबास यांच्या नेतृत्वाखाली, ते ओंबाशी एक नाव असे आहेत ना, मोठमोठे प्रोजेक्ट ते करतायत. आणि त्यांचे मला वाटतं सांगवीचा जो ब्रिज आहे त्या संदर्भात ते खूप वादग्रस्त. हे जर त्यांच्याकडे जेवढे प्रकल्प आहेत त्याची जर चौकशी केली ना तर हजारो कोटी रुपयाचा गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार त्यातनं बाहेर येईल. मात्र ते खूप लाडके शेखर सिंहाचे, त्यांना पाठीशी घालायचं काम त्यांनी केलं. आमच्या ह्या विभागामध्ये शाहू उद्यानामध्ये त्या ठिकाणी ट्रॅपस्टोन दगड लावायचा आहे, तिथं साधा कडप्पा लावला. 6000 mm चा जो काही 6000 त्याचा दर आहे MM ला, तो 400 mm म्हणजे साधा कडप्पा लावला आणि हे सिद्ध झालं तरी त्याच्यावर कारवाई नाही. त्या हार्दिक पांचाळ नावाचा एक गुजरातचा सल्लागार, त्याला पात्र केलं, पात्र होत नसताना पात्र केलं आणि त्याला 150 कोटीची कामं दिली. या संदर्भात आम्ही थोकलो वरडून, सगळं सिद्ध झालंय, कागदपत्र आहेत. त्यांच्यातल्याच एका माणसाने हे सगळं सांगितलंय, आयुक्तांना 10 वेळा वरडून सांगितलं, चौकशी अधिकाऱ्यांना सांगितलं, कुठलीही कारवाई नाही. या महानगरपालिकेच्या ऑडिटच्या संदर्भात आयुक्तांना सांगितलं की हे नियम आहेत, कायदा आहे की वेळच्या वेळी ऑडिट झालं पाहिजे. 106 अंतर्गत महानगरपालिकेचं वर्षाला ऑडिट झालं पाहिजे. 108 अंतर्गत कारवाई केली पाहिजे. जर त्यांनी त्याला पूर्तता नाही आक्षेपांची केली तर तुम्ही कारवाई केली पाहिजे, तुमची कायदेशीर जबाबदारी. नाही कारवाई केली आयुक्तांनी कुठलीच, तर असे एक ना अनेक असे विषय आहेत की बहिणाबाई चौधरी उद्यानाचं जे काही सर्प उद्यान आहे त्या ठिकाणी कोट्यावधी दुपटीने खर्च त्या ठिकाणी झाला. तुमच्या बहुतांश तक्रारीनं त्यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या, अजिबात चौकशी केली नाही, काही नाही. उलट माझं असं मत आहे की इथं कारवाई होत नाही म्हणल्यानंतर आम्ही मंत्रालयात मुख्यमंत्र्यांकडं, उपमुख्यमंत्र्यांकडं, नगरविकास मंत्र्यांकडे तक्रारी केल्यानंतर त्या तक्रारीच्या संदर्भात देखील शासनाच्या माध्यमातून देखील कुठली ऍक्शन झाली नाही, कारवाई झाली नाही. उलट आम्ही तिकडे तक्रारी केल्यानंतर तिथल्या सचिवांना देखील संधी मिळते इथं हात मारण्याची, असा आमचा जाहीर आरोप आहे. एका याच्यावर कारवाई होत नाही म्हणल्यानंतर सरळ राज्य सरकार देखील याला पाठीशी घालते, याचा पुरावा आहे. आणि म्हणून या ठिकाणी या आयुक्तांकडनं आम्हाला जी काय अपेक्षा होती की आयुक्त हा IAS अधिकारी असतात, त्यांनी या महानगरपालिकेचा प्रशासकीय कारभार आणि संपूर्ण सगळे निविदा प्रक्रिया असेल, विकास कामं असतील, ते दर्जेदार आणि भ्रष्टाचार मुक्त अशा प्रकारची ती कामं दर्जेदार पद्धतीने करून घेणं ही त्यांची कायदेशीर घटनात्मक जबाबदारी असताना केवळ खाऊगिरीमुळे आणि त्यामुळं प्रशासनाला कुठेही दुखवायचं नाही या उद्देशाने त्यांनी कुठली कारवाई केलेली आपल्याला दिसली नाही. आणि म्हणून आम्ही आयुक्ताला सांगतो की आयुक्तांबद्दल असं बोलतो की आयुक्त सगळ्यात म्हणजे आम्हाला न आवडणारा किंवा त्यांचा कामकाज आम्हाला न पटणारा असा आयुक्त या ठिकाणी होऊन गेला, असं आमचं स्पष्ट मत आहे. पाटीलजी, मला तुम्हाला असं विचारायचं की नुकतीच आता जी काही महापालिकेची प्रभाग रचना अंतिम झाली, प्रशासनानं ती प्रभाग रचना करताना भाजपला फायदा कसा होईल असं पाहिल्याची चर्चा आहे आणि तसं म्हणायला वाव आहे किंवा आत्ता भापकरांनी सुद्धा तसा थोडासा उल्लेख केला होता. तर ती भाजपच्या पथ्यावर पडणारी केली आणि दुसरीकडं राष्ट्रवादीला म्हणजे महायुतीतीलच सरकारमधीलच राज्य सरकारमधील काहीशी ती फायदेशीर ठरणार नाही अशी झाली. त्याच्यातून शेखर सिंहाची बदली झाली अशी चर्चा आहे. तुम्ही काय सांगाल, तुम्हाला काय वाटतं? नाही, मला असं वाटतं की बदलीचा त्याचा काही संबंध नाही आहे प्रभाग रचनेचा. मुळातच एक मतदार 4 वोट देतो आणि
ती चौघं जिंकल्यानंतर म्हणतात माझ्याकडे नाहीत त्याच्याकडे जा, त्याच्याकडे नाहीत त्याच्याकडे जा. म्हणजे ही लोकशाहीची थट्टा आहे. खरं तर एकासाठी एक जबाबदार पाहिजे. बरोबर. मी तुला मत दिलंय ना, तू माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह कर. बरोबर. इथे काय होतं, माझ्या प्रभाग 17मधला तुम्हाला विषय सांगतो. MSEBची लाईट इतक्या वेळा जाते, म्हणजे आम्ही खेड्यात राहतो का काय असा प्रश्न आहे. वर्क फ्रॉम होम भीती वाटते, आम्ही जातो, हिंजवडीला जातात लोक. वीज दर वाढवत आहेत. म्हणजे ट्रॅफिक परवडलं, वीज दर परवडला, पण घरी नको, वर्क फ्रॉम होम नको का, सारखी लाईट जाते. तर काही अगोदरच मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं वीज दर कमी करू. मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट. तर आमच्या प्रभागात 4ही भाजपचे नगरसेवक आहेत, महायुतीचे नगरसेवक आहेत. पण काय होतंय, कोणी तयार नाहीये, त्याच्या विरुद्ध आवाज उठवायला कोणी तयार नाहीये. मी त्या इंजिनियर मॅडमकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की तुमच्याकडे काही बजेट नसेल प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तर आम्हाला सांगा, आम्ही जे काही एक्झिस्टिंग आमदार खासदार आहेत त्यांचा फॉलोअप घेऊ. बरोबर. पण काय होतं ना की आता 4ही एकाच पक्षाचे असल्यामुळे कुणीही आवाज उठवत नाही आहे. त्यामुळे मला असं म्हणायचं की जनता सुज्ञ आहे, जनता यावेळेस मिक्स रिॲक्शन्स देतील, लोकशाही मजबूत करतील. म्हणजे कुठल्याही, म्हणजे आपण म्हणतो ना त्रिशंकू, ह्या पद्धतीचं काहीतरी सरकार ह्यावेळेस येणार आहे आणि प्रत्येकजण तेवढाच दावेदार असणार आहे. त्यामुळे कोण मोठा कोण छोटा असं काही नसणार आहे. लोक असं म्हणतात की EVMमध्ये म्हणजे जसं इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी त्या विरोधात आवाज उठवत आहे, राहुल गांधीजी आवाज उठवत आहेत की वोट चोर. आत्ता नागरिक असं म्हणत आहेत की EVMमध्ये बाय डिफॉल्ट 4000 मतदान फीड केलेलं आहे. ही चर्चा आहे, पण मला जनतेला आश्वासित करायचं आहे, त्यांना सांगायचं आहे की असं काही नाही आहे. आणि जरी असलं तरी तुमच्यासमोर नेपाळ आहे, तुमच्यासमोर श्रीलंका आहे, तुमच्यासमोर बांगलादेश आहे. आपल्याला अराजक माजवायचं नाही आहे, पण आपल्याला ही जी काही हिटलरशाही आहे, हुकुमशाही आहे, त्याच्या विरोधात आपल्याला आवाज उठवायचा आहे. जसं शेतकऱ्यांचं आंदोलन सीमेवरचं शेतकऱ्यांनी परतवून लावलं, ते कायदे परतवून लावले, तसे जर इथं काही घोटाळा झाला EVMमध्ये, म्हणजे भारतभर आग हे झालेलीच आहे, परत कुठंतरी काहीतरी थिणगी पेटली तर याचा आगडोम हे जे काही हिटलरशाही आहे ती जाळून खाक करणार आहे. भापकरजी, शेखर सिंह यांनी आत्तापर्यंत महापालिका आयुक्त म्हणून काम केलेलं नव्हतं. पिंपरी चिंचवड ही त्यांची पहिलीच वेळ होती. याच्या अगोदर ते साताऱ्यात कलेक्टर म्हणजे जिल्हाधिकारी होते. तर महापालिका आयुक्त म्हणून काम करण्याचा अनुभव नाही म्हणून ते फेल गेले असं म्हणाल का? नाही, कसं आहे की शेखर सिंह हे सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम करत असताना ते डायरेक्ट महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून या ठिकाणी आले. आणि ज्यावेळी जिल्हाधिकारी म्हणून काम करत असताना जिल्हाधिकाऱ्याच्या अंडर येणारा भाग हा विशेष बऱ्याच ठिकाणी ग्रामीण भागाचा, आणि महानगरपालिकेचा आयुक्त काम करत असताना हा शहरी भाग येत असतो. आणि महानगरपालिकेची कामकाज करण्याची महानगरपालिकेची पद्धत, महानगरपालिकेमध्ये जर सदस्य असतील तर जनरल बॉडी असते, सर्वसाधारण सभा असते, स्टँडिंग समिती कमिटी असते, विषय समित्या विविध असतात. यामध्ये आयुक्तांचे त्याच्यामध्ये आयुक्तांचं एक कला असते ती की ती कसं कामकाज करायचं, कशा पद्धतीने करायचं. मुळात ह्या आयुक्तांचा बहुसंख्य कार्यकाल जो आहे तो प्रशासकीय राजवटीतच गेला. बहुसंख्येला पूर्ण त्यांचा कार्यकाल प्रशासकीय म्हणून एक प्रकारे एक कल्ली कारभार त्यांना करता आला. मात्र जिल्हाधिकारी म्हणून कामकाज करत असताना महापालिकेत आल्यानंतर पहिले 1-1.5 वर्षे त्यांना काम करायला नक्की अडचणी आल्या असतील. मात्र त्याच्यात त्यांचे सल्लागार कोण होते काय माहीत नाही. मात्र त्यांनी कामाच्या बाबतीत कुठेही हायगाई केली नाही. मोठ्या प्रमाणात निविदा प्रक्रिया मंजूर केल्या. आत्ता शेवटच्या टप्प्यात तर त्यांनी स्टँडिंग आणि GBमध्ये अनेक विषय मार्गी लावले म्हणजे त्याच्यामध्ये आर्थिक हितसंबंध जोपासतच ते मार्गी लावले. आणि मला एकच उदाहरण या ठिकाणी सांगायचं की आपल्या मोरवाडी येथील ज्येष्ठ नागरिकांनी 2 ऑक्टोबरला गांधी जयंती होती आणि गांधी जयंतीचा इथं आपल्या शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे
या सगळ्या महामानवांच्या जयंत्या खूप उत्साहामध्ये साजऱ्या केल्या जातात आणि ती चांगली बाब आहे, त्याचं स्वागत करतो आम्ही, त्या उत्सवामध्ये देखील असतो. मात्र राष्ट्रपिता महात्मा गांधींची जयंतीला काही कार्यक्रम कुठले ठेवले जात नाही, केवळ एक प्रतिमा लावली जाते आणि हार घातला जातो. तर ते ज्येष्ठ नागरिकांनी मला घेऊन गेले आणि आम्ही आग्रह केला महापालिकेच्या आयुक्तांना आणि संबंधित जनसंपर्क अधिकारी अण्णा बोधडे आणि इतर अधिकाऱ्यांना की आपल्या शहरात किमान 3 दिवसाची व्याख्यानमाला तरी महात्मा गांधींच्या जीवनावरती चांगले बोलणारे वक्ते आणून महात्मा फुले पुतळ्याच्या शेजारी सावित्रीमाई फुले सभागृह आहे तिथं किंवा माडगुळकर हॉलला किंवा आचार्य यात्रे हॉलला अशा पद्धतीने 3 दिवसाची व्याख्यानमाला घ्यावी. नंतर आम्ही म्हणले 1 दिवस तरी 2 ऑक्टोबरला ठेवा. तर त्यांनी सांगितलं की आता म्हणजे अधिकाऱ्यांनी आम्हाला असं सांगितलं की आयुक्तांनी असं सांगितलेलं की आता नवीन बॉडी आल्यानंतर धोरणात्मक अशा प्रकारचे निर्णय, नवीन कार्यक्रम काही जर घ्यायचे असतील तर नवीन बॉडी आल्यानंतर घ्यायचे. आमचा तोच आक्षेप होता की काही धोरणात्मक निर्णय आणि मोठे प्रकल्प जे आहेत, कुठेही लोकल बॉडी नसताना, कुठलाही सदस्य नसताना अशा पद्धतीने तुम्ही निर्णय घेताय, धपाधप करोडो रुपयाचे, हजारो कोटी रुपयाचे निर्णय घेताय, तर ते थोडे तुम्ही संत गतीने जायला पाहिजे होते. एकदम सगळे निर्णय करायला नव्हते पाहिजे. लोकल बॉडी नाही आहे, सदस्य नाही आहेत. खरोखर जर समजा महानगरपालिकेचा विकास आराखडा ज्याच्यावरती 5,000 ऑब्जेक्शन आलेले आहेत, 50,000 आणि 50,000 ऑब्जेक्शन आलेले आहेत आणि त्या विकास आराखड्याच्या संदर्भात जर सदस्य असते तर त्याचे महानगरपालिकेच्या सभागृहात चर्चा झाली असती. नाही बापकरजी, आपला विषयांतर होता. आपला मुद्दा हा आहे की हे शेखर सिंह म्हणजे काय की त्यांची पहिली वेळ होती म्हणजे महापालिका आयुक्त म्हणून काम करायचे म्हणून ते फेल गेलेत का, असा थेट प्रश्न आहे तुम्हाला? थेट ते फेल गेलेत. फक्त आमचं असंच म्हणणं होतं की आयुक्त शेखर सिंह यांनी त्यांच्या प्रशासकीय राजवटीच्या काळामध्ये ते फेल गेलेत आणि ते फेल गेले म्हणण्यापेक्षा त्यांनी त्यांचं हित साधलं, पण या शहराचं अहित केलं. इथं जर सदस्य असते, मला डीपीचा मुद्दा यासाठी मांडायचा होता की त्याच्यामध्ये अनेक त्रुटी राहिल्या नसत्या तर सगळ्या विभागातल्या सदस्यांनी त्या भागावर झालेला अन्याय त्या ठिकाणी आयुक्तासमोर मांडला असताना आयुक्ताला तो निर्णय घेता आला, म्हणजे सभागृह यांनी तो निर्णय ह्या शहरातल्या पुढच्या काळामध्ये नागरिकांना खूप मोठा त्रास या निर्णयामुळे होणार आहे. शेखर सिंह हे यांचा कार्यकाल जो प्रशासकीय राजवटीचा कार्यकाल आहे हा हिटलरशाही पद्धतीने, हुकुमशाही पद्धतीने कुठल्याही नागरिकाच्या मताला यांनी कुठेही प्राधान्य दिलं नाही. यांच्या कार्यालयामध्ये कायम सल्लागार, कायम त्या ठिकाणी NGOचे लोक आणि मोठ्या प्रमाणात टेंडरिंग, कामं कुठले कसे विभागायचे आणि मग काही गडबड घोटाळा झाला, माध्यमांमधनं काही वेगळी चर्चा व्हायला लागली तर ॲटो क्लस्टरला जाऊन बसायचं. तर हे अशा पद्धतीची कामकाजाची त्यांची प्रशासकीय राजवटीमध्ये त्यांची कार्यकाल गेला आणि निश्चित याचे परिणाम भविष्य काळामध्ये या शहरातल्या नागरिकांना, टॅक्सपेअर नागरिकांना प्रदीर्घ काळ भोगावे लागणार आहेत. नदी सुधारचा जो प्रकल्प नाही, तुमचा मुद्दा मला पटला. म्हणजे एकूणच तुम्ही ते फेल गेले, म्हणजे महापालिका आयुक्त म्हणून ते फेल गेले. पाटील, मला फक्त तुम्हाला असं विचारायचे की तुम्ही जशी टोकाची प्रतिक्रिया दिली शेखर सिंहांच्या बदलीवर, तशीच ती एकदम त्यांच्या जोरात समर्थनार्थ दिली भाजपच्या शहरातील कारभारी आमदारांनी, सत्ताधारी आमदारांनी, आणि त्यांनी शेखर सिंहांना थेट श्रीकर परदेशींच्या पंक्तीत नेऊन बसवलं. म्हणजे अत्यंत प्रामाणिक बुलडोझर मॅन, स्वतःच्या म्हणजे रजेच्या काळात स्वतःच्या वाहनानं किंवा एशियड गाडीने जाणार, असं म्हणजे अत्यंत प्रामाणिक कार्यक्षम अशा माणसाशी शेखर सिंहाची तुलना केली. काय सांगाल तुम्ही, तुम्हाला पटते? मला खरंच पटतंय. कारण काय ना की लोकांनी सांगितलं नाही तरी तुम्ही 200 कोटीचे हरित बॉन्ड काढले. म्हणजे कोणासाठी काढले? म्हणजे ज्यांनी त्यांना पंक्तीत बसवलं त्यांच्यासाठी काढले. म्हणजे शेखर सिंह चांगले होते हे कोण म्हणतंय? हे कॉन्ट्रॅक्टर म्हणतायत. बरोबर. कॉन्ट्रॅक्टर कम लोकप्रतिनिधी म्हणतायत. बरोबर. आज लोकप्रतिनिधी राहिले नाही आहेत शहरात. आज शहराचा लॉंग टर्मचा विचार करणारे लोकप्रतिनिधी नाही आहेत. जे काही पिंपरी चिंचवडला गतवैभव आपल्याला आणून द्यायचं आहे सो ते गेलेलं आहे. गेले 8 वर्ष झालं. तुम्ही सांगा मला, या शहराकडे कोणाचं लक्ष होतं? कुठल्या पक्षाचं लक्ष होतं? नव्हतं.
या शहराकडे कुठल्याही पक्षाचं लक्ष नव्हतं. 8 वर्ष हे शहर वाऱ्यावरती सोडलेलं होतं. म्हणजे यांनी फक्त एकालाच कॉन्टॅक्ट करायचा आणि हे जे काही आहे पैसे हे इकडनं तिकडं तिकडनं इकडं हे ट्रान्सफर होणार म्हणून हे जे काही समर्थक आहेत त्यांनी त्यांना त्या जागेवरती नेऊन ठेवलं. वेळेस मला इतकं वाईट वाटतं आहे की आपण लोकशाही मानतो, मी बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेला मानतो, त्यांनी दिलेला महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष यांचा अपमान जर हे शेखर सिंह करत असतील, धाडस केलं आणि यांना जर त्या बेस्ट IASच्या रेंज पंक्तीत बसवणार असतील तर मला कीव वाटते, वाईट वाटते मला की तुम्ही आपल्या शहरातल्या नागरिकाचा, महाराष्ट्राच्या 13 कोटीच्या जो काही रिप्रेझेंट करतो उपाध्यक्ष, त्याचा अपमान केलाय रे. त्याला तुम्ही म्हणताय की खूप चांगलं काम केलं. सॉरी, त्यांना कितीतरी वेळा आम्ही पत्र लिहिलं की श्वेतपत्रिका काढा, कुठल्याही विषयावर असू देत, मग ती कुत्र्यांची नसबंदी असो. म्हणजे भले तुम्ही ते अजित पवार राष्ट्रवादीचे असलेत तरी तुम्ही शरद पवार राष्ट्रवादी प्रवक्ते असूनही त्यांचा कौतुक करताय. त्यांचा अवमान म्हणजे त्यांच्या व्यक्तीचा नाही तर त्यांच्या पदाचा, उपाध्यक्ष पदाचा अवमान झाला म्हणून त्याचं तुम्हाला वाईट वाटतं. मी घटना मानतो. यस. त्यामुळं महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष हे एकच पद आहे, 13 कोटीमध्ये एकच पद आहे, त्याचा अवमान केलेला आहे. बरोबर आहे. सो हे चुकीचं आहे. महायुतीने हे रादर मी तर म्हणेल की ते गेले ना हत्तीवरनं साखर वाटायला पाहिजे. एवढं चांगलं काम केलेलं आहे. आणि अजून एक, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी यांना एक लॉटरी लागणार आहे. महाकुंभमेळ्याला त्यांना फुकट डुंबण्यासाठी किती वेळही डुंबा त्यांना पास मिळणार आहे प्रत्येकाला. म्हणजे फ्री पास मिळणार आहे. थेट एंट्री महाकुंभमेळ्यात. नाही, मुळात डॉक्टर श्रीकर परदेशींची शेखर सिंहाची तुलनाच होऊ शकत नाही. डॉक्टर श्रीकर परदेशी यांनी या महानगरपालिकेत कसं काम केलं हे संपूर्ण शहराला ज्ञात आहे. मी सुद्धा जवळून पाहिलं. सारखी त्यांनी योजना आणली आणि त्यांचा एक दरारा होता, संपूर्ण प्रशासनावरती कंट्रोल होता. खरं हेडमास्टर होते. त्याच्यानंतर त्यांनी त्यांचे लोकप्रतिनिधी असताना देखील ते हेडमास्टर सारखे त्यांची छडी चालत होते. काम जर ते चौकटीत बसणारा असेल तरच ते करत होते, अन्यथा ते कुणी असू द्या समोर कोणालाच विचार. त्याच्या उलट यांचं होतं, यांचं आहे. ह्यांची हाजी करणारे, ह्यांच्या कुटुंबियांचं भलं करणारे, यांच्या ठेके मंजूर करणारे, हे सांगतील तशा पद्धतीने बिलात वाढीव खर्च मंजूर करणारे, ह्यांना तेच वाटणार ना. ते श्रीकर परदेशीपेक्षाही मोठे होते असे म्हणायला पण कमी करणार नाही. कारण त्यांचं काय चाललंय काय नाही चाललंय. मांजर दूध पिते पण त्याला वाटतं की जग माझ्याकडे पाहत नाही. सगळं दिसतंय लोकांना, सगळं ज्ञात आहे, सगळं माहिती आहे लोकांना. त्यामुळं माझी अगदी स्पष्ट म्हणणं आहे की कुणीही डॉक्टर श्रीकर परदेशींची तुलना शेखर सिंहाची करू नये. त्याच्यातनं तुमच्या बुद्धीचं दिवाळं निघलंय का काय असं लोक म्हणतील, कारण तशी परिस्थिती आहे, ती वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळं डॉक्टर श्रीकर परदेशी आणि शेखर सिंह यांची तुलना होऊ शकत नाही. बाक्काजी, मला तुम्हाला दुसरा प्रश्न असा विचारायचा की शहरातील 5 आमदार आहेत, म्हणजे 2 विधान परिषदेचे आणि 3 विधानसभेचे, तर 5 आमदारापैकी फक्त एकाच आमदाराचं ते ऐकत होते आणि त्यांचीच कामं करत होते. त्याच्यातूनच त्यांना थेट घरगडी असं सुद्धा संबोधलं गेलं, हिनवलं गेलं. हा त्या आयुक्तपदाच्या सनदी अधिकारी IAS बसणाऱ्या खुर्चीचा पदाचा अपमान आहे असं नाही वाटत का तुम्हाला? नाही, खरं म्हणजे लोकशाही प्रणालीमध्ये IAS अधिकारी जे आहेत, जे आयुक्त पदावर येतात, ते खूप उच्च दर्जाचे अधिकारी आहेत. म्हणजे IAS आणि IPS ह्या 2 कॅटेगरीमध्ये येणारे अधिकारी खूप वरच्या लेवलचे असतात आणि त्यांचे श्रम देखील आहेत त्याच्यामध्ये. आणि त्यामुळं त्यांनी ते श्रम केल्यानंतर त्यांच्याकडे जी काही पॉवर आहे, ताकद आहे, कायदेशीर त्यांना जे अधिकार आहेत ते प्रचंड आहेत. IAS अधिकारी किंवा IPS अधिकाऱ्यांकडे प्रचंड अधिकार आहेत. त्यांच्याकडे खासदार असू द्यात, नाही तर आमदार असू द्यात, सत्ताधारी असू द्यात किंवा विरोधी पक्ष असू द्यात, त्यांच्या बाबत आता तुकाराम मुंडे हे एक उदाहरण आहे. डॉक्टर श्रीकर परदेशी हे एक उदाहरण आहे. या ठिकाणी अशा प्रकारचे काम करणारे अधिकारी अनेक होऊन गेले ना. अरुण भाटिया सारखे एक अधिकारी होऊन गेले, अरविंद इनामदारांसारखे IAS IPS अधिकारी होऊन, अशा अनेक नावं घेता येतील की जे तडाखेबेज अधिकारी म्हणले जायचे. कुठलाही राजकीय नेता असू द्यात, आमदार असू द्या, खासदार असू द्या, मंत्री असू द्या, कुणी असू द्या,
मात्र आम्ही चौकटीच्या बाहेर जाऊन काम करणार नाही. बरोबर. कायद्याच्या विरोधात जाऊन तू कोणाचं तरी हित साधण्याकरता आम्ही आमची कायदेशीर प्रक्रिया जी आहे, घटनात्मक चौकट आहे, ती मोडणार नाही. होऊन काय होऊ शकतं आमचं, तर आमची बदली होऊ शकते, खरं आहे. त्यांची काय होऊ तेवढंच. शकते, अधिकाऱ्यांची बदली. बदली ओके. होऊ शकते. खरं आहे. आणि मग ज्यावेळी IAS IPS अधिकारी क्लास 1 ऑफिसर, क्लास 2 ऑफिसर राजकीय दबावाखाली काम करतात, त्यावेळी ते पुढे जाऊन फसतात आणि मग ते जेलला जातात, त्यांच्यावर केसेस होतात, ते अडचणीत येतात. कारण लोकप्रतिनिधी त्यावेळी आमदार, खासदार आणि पदाधिकारी, नगरसेवक हे हातवर करतात आणि कागदावर मात्र सापडतात कोण अधिकारी. आणि म्हणून आम्ही चांगल्या अधिकाऱ्यांना काय मिसळले दिली की तुम्ही कृपया राजकीय लोकांचा, आम्ही जरी लोकप्रतिनिधी असून तरी आमचे दबाव घेऊ नका. बरोबर. तुमची जी चौकट आणि कायदा जो आहे त्या कायद्याच्या चौकटी बाहेर जाऊ नका. मोडू नका अन्यथा ते. तुम्ही जर ते कागदावर कुठं सापडलात, असे प्रकार झालेत आपल्या शहरामध्ये. या महापालिकेच्या अधिकारी देखील या अशा चौकट मोडण्यामुळं त्यांना मोठ्या केसेसला सामोरी जावं लागलं. खरं आहे. त्याची अनुभूती त्यांनी घेतलेली आहे. बरोबर. आणि मग असा प्रकार होऊ नये यासाठी IAS IPS अधिकारी जे आहेत ह्यांनी त्या चौकटीच्या बाहेर नाही गेलं पाहिजे. त्यांनी कुठल्याही, त्यांच्याकडे खूप ताकद आहे, त्यांचं काहीच तुमचा मुद्दा आला लक्षात. म्हणजे फक्त नाही ते अगदी ते हे जर ठामपणे भक्कमपणे जर उभे राहिले तर IAS IPS अधिकाऱ्याचं मंत्री सुद्धा काय करू बरोबर शकत आहे. नाही. फक्त त्यांनी मात्र त्यांनी चौकट मोडू नये, सोडू नये ही चौकट तुमची मोडून अपेक्षा आहे. ठाममध्ये त्या चौकटीत काम येस. केलं. मला फक्त तुम्हाला एक विचारायचं आहे पाटील, की आपण शेवटच्या प्रश्नाकडे येऊया, की आत्ता ह्या आयुक्तांच्या पार्श्वभूमीवर तुम्ही जो नवीन आयुक्त येणार आहे, आत्ताचे आहेत तर ते प्रभारी, पण नवीन आयुक्त निवडणुकीच्या तोंडावर तुमच्या काय अपेक्षा आहेत, कसा असावा, तुमच्या काय अपेक्षा असतील त्यांच्या? नाही, मला असं वाटतं की नवीन आयुक्त यांनी फक्त निवडणुकीपुरतं विचार न करता पुढच्या पिंपरी चिंचवडच्या पुढच्या 50 वर्षाचा विचार करावा. म्हणजे हे जे काय आपण म्हणतो पवना जलवाहिनी, ही 300 कोटीची 1500 कोटी झाली, ती कुठेतरी परत 2500 कोटी 5000 कोटी होऊ नये आणि लवकरात लवकर पाणी यावं, महिलांचे हाल कमी व्हावेत, ह्या अपेक्षा आहेत. म्हणजे निवडणूक काय आज आहे उद्या नाही आहे, बरोबर, पण त्यांनी सारासार पुढच्या 50 वर्षाचा विचार करावा. आणि ही जी काही लोकसंख्या वाढती आहे, म्हणजे ट्रॅफिक एवढी समस्या आहे, चाकण आहे, हिंजवडी आहे. काय झालं म्हणजे गेले 6 महिने, वर्षभर बरेचसे लोकप्रतिनिधी तिथे जात आहेत, मिटिंगा घेत आहेत, आंदोलनं करत आहेत, पण प्रॉब्लेमच सॉल्व्ह होत नाही आहे. म्हणजे ग्रामपंचायतीपासून केंद्र सरकारपर्यंत महायुती आहे, तुमची सत्ता आहे, भाजपची सत्ता आहे, मग प्रॉब्लेम का सॉल्व्ह होत नाही आहेत? हिंजवडीच्या 36 कंपन्या गेल्या. सो हे जे काही नवीन IAS अधिकारी येतील त्यांनी याचा सारासार विचार केला पाहिजे. आणि हे शहर कसं खरं, म्हणजे फक्त पैसे देऊन आपल्याला ट्रॉफी आणायची नाही आहे, की कसं हे पिंपरी चिंचवड शहर हे राहण्यायोग्य होईल. म्हणजे हॅपीनेस इंडेक्स जो असतो, की मला हिंजवडीला जायचं आहे तर माझ्या कपाळावरती आठ्या नको यायला, बरोबर, मला चाकणला, माझं गाव चाकण आहे, वाहतूक कोंडी, म्हणजे मला माझ्या गावाला जायला भीती वाटते. आज यात्रा आहे, जत्रा, मी लांबूनच पाया पडतो, इतकी भयंकर अवस्था आहे. सो हे कुठेतरी येणाऱ्या आयुक्तांनी सोडवावं किंवा त्यांनी हे प्रश्न मांडावेत आणि लोकांना विश्वासात घेऊन त्यांनी काम करावं. कोणाच्या तरी लोकप्रतिनिधीच्या हातचं भावलं ते असू नये, हीच एक माफक अपेक्षा आहे. नाही, याच्यामध्ये नव्याने येणारे जे आयुक्त आहेत ते निवडणूक अधिकारी म्हणून देखील इथं कामकाज करणार. निवडणुका तोंडावर आहेत, निवडणूक निर्णय अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी ते असणार आहे. संपूर्ण त्यांच्या नियंत्रणाखाली निवडणूक होणार आहे. आणि म्हणून मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जी घटनात्मक चौकट आहे, जी कायद्याची चौकट आहे, त्या चौकटीत राहून EVM मशीनचा दुरुपयोग, राजकीय नेते, खासदार असतील, आमदार असतील, मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, पालकमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, कोणाचाही दबाव न स्वीकारता जी चौकट कायद्याची आहे त्या चौकटीत त्यांनी काम केलं पाहिजे, निष्पक्ष काम केलं पाहिजे. कुठेही त्याला गालबोट लागेल अशा प्रकारची कृती कुणीही केली नाही पाहिजे. त्याचं नियंत्रण त्यांच्याकडे असलं पाहिजे. एकटा अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी जरी ते एकटे असतील तरी काम करणारे शेकडो लोक आहेत, त्यांच्यात काम करणारे आहेत, ते कुठेही चुकले नाही पाहिजेत. आणि चुकतील त्याच्यावर त्यांनी कठोर कारवाईचा बडगा उगारला पाहिजे. तशा प्रकारे त्यांनी सक्त सूचना केल्या पाहिजेत. आणि ही महानगरपालिकेची निवडणूक स्वच्छ, पारदर्शक, लोकाभिमुख, सर्वांना विश्वासार्ह वाटण्यासारखी निवडणूक त्यांनी पार पाडली पाहिजे.
आणि राहिला प्रश्न साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पुढच्या 50 वर्षाचा वगैरे विचार, विकास कामं, शहराचं नियोजन वगैरे हे पुढच्या काळात होईलच. मात्र आत्ता जे आगामी महानगरपालिका निवडणुका ज्या आहेत, निवडणूक हा लोकशाहीचा आत्मा आहे आणि तोच पारदर्शक पद्धतीने होणार नसेल, त्या ठिकाणी पार्सलिटी होणार असेल तर लोकशाही संपली म्हणायची देशात. आणि ती होऊ न देण्याची जबाबदारी येणारे जे आयुक्त असतील त्यांची ही सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी असेल. शहराचा विकास, शहराचे प्रोजेक्ट, शहराचे प्रकल्प, आत्ता सुरू असणारे महापालिकेत असणारे सल्लागार, NGOज, या महानगरपालिकेत चाललेलं प्रचंड खाजगीकरण, प्रचंड ठेकेदारी, राजकीय नेत्यांची ठेकेदारी, त्या माध्यमातून पालिकेची तिजोरीत होत असलेली लूट, ह्या सगळ्या चौकशीचा भाग आहे. त्याच्यावरती आयुक्तांना काम करायची खूप संधी पुढच्या काळात राहणार आहे. या शहराचं नियोजन, पाण्याचं नियोजन, वाहतुकीचं नियोजन, हिंजवडी IT पार्क असेल, तळवडे असेल, हे सगळं नियोजन करण्याकरता त्यांना खूप काम करावं लागेल. मात्र आगामी निवडणूक हा एक पहिल्यांदा लक्ष त्यांचं असलं पाहिजे आणि ती निवडणूक स्वच्छ, पारदर्शक आणि लोकाभिमुख झाली पाहिजे. अशा प्रकारची नव्याने येणाऱ्या आयुक्तांकडनं आमची अपेक्षा आहे. तुम्हाला शेवटचा प्रश्न आहे. मला फक्त एक सांगा की ह्या महापालिकेला एक IAS किंवा एक व्यक्ती किंवा एक अधिकारी दुसऱ्यांदा आयुक्त म्हणून आलेलं नाही. हे आत्ता फक्त पदभार तात्पुरता हा श्रावण हर्डीकरांकडे आहे की शेखर सिंहसारखं त्यांनी जवळजवळ 3-3.25 वर्षे ते ह्या पदावर राहिलेले आहेत. तर तुम्हाला काय वाटतं, हे हर्डीकर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत विश्वासातले आहेत. ते जेव्हा नागपूरला आयुक्त होते तिथूनच फडणवीसांनी आपल्याकडे पिंपरी चिंचवडला आयुक्त म्हणून आणलं होतं. मला फक्त याच्यात एक तुमचं मत विचारायचं आहे की हर्डीकरच्याच नेतृत्वात, म्हणजे तेच प्रभारी आयुक्त असेपर्यंत निवडणूक होईल की दुसऱ्या आयुक्तांच्या आणून ही महापालिका निवडणूक पार पाडली जाईल? काय वाटतं तुम्हाला? आयुक्त म्हणून, माजी आयुक्त म्हणून श्रावण हर्डीकरांचं कामकाज कसं आहे याची अनुभूती पण आपल्या शहरांनी आपण घेतलेली आहे. 3 वर्ष, 3.25 वर्षे कामकाज करताना आता शेखर सिंहांच्या बाबत जे मत आम्ही व्यक्त केलं, जवळपास त्याच्या थोडं खाली असेल, मात्र तसंच आमचं मत आहे. त्यांनी पण त्यांच्यावर पण हेच आरोप, गरगडी आणि कशा पद्धतीने सत्ताधारी पक्षाच्या इशाऱ्यावर काम करत होते, यावरती खूप चर्चा झाल्या. आणि आता जे शेखर सिंहांच्या संदर्भात आपण बोलतोय, आम्ही बोलतोय, तसेच त्यांच्याबद्दल प्रतिक्रिया त्यावेळच्या काळामध्ये होती. त्यामुळे शेखर सिंहांना प्रभारी तात्पुरते म्हणून ते आयुक्त म्हणून आता दिलेले आहेत. मला असं स्पष्ट म्हणायचं आहे की या ठिकाणी श्रावण हर्डीकरांची अनुभूती आणि माहिती सगळ्या शहराला माहिती आहे. ते कोणाच्या इशाऱ्यावर काम करतात, कसं काम करतात. त्यामुळं त्यांच्यासारख्या वादग्रस्त अधिकाऱ्याला सुद्धा त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक या ठिकाणची झाली नाही पाहिजे. तर या ठिकाणी स्वच्छ, पारदर्शक, लोकाभिमुख, कडक शिस्तीचा नवा आयुक्त या ठिकाणी येऊन जो पुढील 3 वर्षे या महापालिकेचं कामकाज करेल, अशा आयुक्ताला या ठिकाणी, अशा व्यक्तीलाच या ठिकाणी आयुक्त म्हणून शासनाने दिलं पाहिजे, अशा प्रकारची आमची स्पष्ट मागणी आहे. प्रेक्षको, शेखर सिंह यांच्या 3 वर्ष आणि जवळजवळ 1.5 महिन्याच्या कारकिर्दीनंतर झालेल्या बदलीवर मोठी चर्चा आणि सविस्तर चर्चा आज आपल्या स्टुडिओत झाली. जरी शेखर सिंहाच्या बदलीवर सकारात्मक, पॉझिटिव्ह प्रतिक्रिया भाजपकडून म्हणजे सत्ताधाऱ्यांकडून आली असली तरीही त्याच वेळेला विरोधी पक्षांनी मात्र त्यांच्या बदलीवर सडकून टीका केली आहे. ती आज आपल्या स्टुडिओत स्वतः माधव पाटील यांनी मांडली आहे. तसाच हल्लाबोल त्यांच्या कारभारावर आणि भ्रष्टाचारावर मारुती भापकर यांनी चढवला. त्यांनी तर थेट त्यांच्या भ्रष्टाचाराची CBI आणि ED मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. आज आपण या नोटवर इथेच थांबूया. पुन्हा एकदा अशाच विषयावर चर्चा करण्यासाठी लवकरच आपण उपलब्ध असू. धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल.